नमस्कार मित्रांनो, मी आहे बेखंडे माझ्या डावरीकर आता यूट्यूब चॅनल पुन्हा स्वागत करतो आणि टुडे इज अ स्पेशल डे बिकॉज TVS RTM 164 with that 2 years complete. Yes, we are successfully complete 2 years with this bike. तो ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या गाडीचा करणार आहे फुल रिव्ह्यू आफ्टर 2 years. काय प्रोज आहेत, काय कॉन्स आहेत, सर्व काही डिस्कस करणार आहे. आणि आता 2025 मध्ये ही बाईक येणं वर्थ इट आहे का नाही आणि नवीन बाईकमध्ये काय अपडेटेड झालं ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहे. सो चला सुरू करूया. लुक्सने अँड लुक तुम्ही बघू शकता. फ्रंटमध्ये LED DRL आहे प्लस लाईटचा सेटअप आहे. बॅकमध्ये LED टेल लॅम्प आहे आणि जे सिग्नल्स आहेत ते हायलोजन सिग्नल्स आहेत. LED नाही भेटत तुम्हाला मध्ये. आणि जी नंबर प्लेटची लाईट आहे ती पण तुम्हाला हायलोजन तुम्ही नंतर एक आफ्टर मार्केट ती चेंज होतं LED. ओव्हरऑल लुक्स अँड स्टाईल आहे या गाडीचा तो सर्वात बेस्ट आहे आणि मला ही गाडी खूपच आवडते कारण ही गाडी नेकेड स्पोर्ट्स बाईक आहे. आता आपण बोलूया ह्या गाडीच्या इंजिनबद्दल म्हणजे हार्डबद्दल. तो तुझ्याकडे आपल्याकडे 151.7 SI 4 स्टॉक SOC फुल इंडक्शन इंजिन तो प्रोड्यूस करतो. 14.73 न्यूटन ऑफ टॉर्क ॲट 7500 RPM, ज्याने तुम्ही 0 to 60 फक्त 9.9 सेकंडमध्ये अचीव करू शकता आणि सर्वात बेस्ट आणि रिलायबल इंजिन आहे या सेगमेंटमध्ये ह्या गाडीमध्ये. इंजिनची माहिती झाली. आता इंजिनचा जो आवाज काढायचा गाडीचा आवाज तो सर्वांना आवडतो. ते काढण्यासाठी या गाडीमध्ये आहे बुलस्पोक एक्झॉस्ट. त्याचा आवाज खूपच मस्त आहे आणि जर गाडीचा असं लगेच समजून की अपाची आहे असा त्याचा आवाज आहे. डुअल बॅरल एक्झॉस्ट याचा पण नंतर 2024 मध्ये कंपनी चेंज करून त्याला बुलस्पोक एक्झॉस्ट सिंगल बॅरलचा एक्झॉस्ट लावलेला तोच त्या गाडीत आहे. त्याचा आवाज तुम्हाला दाखवतो मी. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मला. तर आता बोलूया गाडीमध्ये तुम्हाला सेफ्टीमध्ये काय काय फीचर्स भेटतात. तर फर्स्ट ऑफ ऑल ही एक सिंगल चॅनल ABS गाडी आहे आणि यामध्ये फ्रंटमध्ये पण डिस्क आहे आणि बॅकमध्ये पण डिस्क आहे. फ्रंटमध्ये तुम्हाला 270 mm एक पेडल डिस्क भेटते आणि बॅकमध्ये पण 240 mm एक पेडल डिस्क भेटते. आणि पेडल डिस्क असल्या कारणाने तुमची ब्रेकिंग जी हेट डिफरेन्स आहे ती या गाडीने बेटर होते आणि ब्रेक पण तुमचं पॉवरफुली लागणार होते. मध्ये आहे प्रोज आणि कॉन्स. या गाडीसाठी प्रोज आहेत आणि त्याच्यात कॉन्स आहेत आणि काय काय आता नवीन अपडेट झाल्यावरती गाडीमध्ये आता भेटतं. 2025 काय काय नवीन अपडेट आहे त्या गाडीमध्ये. 2025 तुम्हाला गाडी घेतलं पाहिजे का वर्थ इट आहे का नाही आणि अदर जर कॉम्प्युटर पाहिजे तर त्यामुळे तुम्हाला काय काय नवीन वस्तू भेटतात. फर्स्ट ऑफ ऑल जर प्रोजची बोललं तर आपण बेस्ट आहे. सर्व काय तुम्हाला भेटतं. LED हेडलॅम्प आहे, LED टेललॅम्प आहे. फक्त एकच आहे त्यामध्ये तुम्हाला अजूनपर्यंत LED सिग्नल्स नाही भेटते. हॅलोजन आम्ही कंपनी वापरते सो तो एक कॉन आहे गाडीचा. परत बाकी ओव्हरऑल सर्वात बेस्ट गाडी आहे. सो आता बोलूया माझा एक्सपिरियन्स कसा आहे या वर्षामध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल मला ही गाडी खूप आवडली. मी फर्स्ट टाईम गाडी घेतली बिकॉज मला ही गाडीवरती मिळाला म्हणून मी गाडी घेतली आणि यात सर्व काही बेस्टच आहे. सर्व LED हेडलॅम्प आहे, LED टेललॅम्प आहे. फक्त एवढंच आहे की कंपनीने अजून पण यामध्ये जे टर्न सिग्नल्स आहेत ते हॅलोजनमुळे LED नाही दिले. तो वर्जन आहे 25.5चा. त्यामुळे तुम्हाला अपसाईड डाऊन स्पोक्स भेटतात फ्रंटमध्ये आणि बॅकचा जो आहे तो शो होता. फ्रंटमध्ये त्यांनी चेंजेस केले आणि एक नवीन कलर काढला आहे हाईटमध्ये पण तो पण खूप छान दिसतो आणि सोबत आपण तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या मोबाईलला गाडीसोबत कनेक्ट करू शकता आणि ट्रॅक करू शकता की तुमचा RPM वाढला आहे आणि तुमचा ट्रिप लावू शकता. या गाडीमध्ये तुम्हाला मीटरमध्ये टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन पण मिळतो. तो आतापासून कुठं सेलिंगमध्ये मिळतो. तर आता जी आहे बजाज पल्सर त्यामुळे N160 गाडी आहे. N160 त्यामुळे तुम्हाला नॅव्हिगेशन ठीक भेटतो. एवढं काय मला माहिती नाही बट त्यामुळे मला टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन भेटतो. कनेक्ट भेटते. तुमची लास्ट पार्क लोकेशन कुठे होती, लास्ट टाइम गाडी कुठं पार्क केली ते पण तुम्हाला